ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहे, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। हो लोरियां होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिन।
आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। येस. सगळ्यांनी आपले दोन्ही हात एकमेकांवरती घासून घ्यायचे आणि निर्माण झालेली ऊर्जा आपल्या चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे. आणि सावकाश डोळे उघडायचे आहेत. पॉवरफुल. सगळ्यांनी मीनाक्षी मॅडम आणि अतुल सरांसाठी जोरदार क्लॅपिंग करायचंय. आज त्यांनी आपल्याकडून पॉवरफुल वर्कआउट करून घेतला आणि सगळ्यांची घामाची आंघोळ झाली. पहिल्या सत्रातील पहिली घामाची आंघोळ. हा 1 तास तुम्हाला पुढील 23 तासांसाठी मजबूत ताकद देणार आहे. दिवसभर तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे आणि तुमच्या हातून चांगले कार्य होणार आहेत याचा मला विश्वास आहे. तर आज आपण मेडिटेशनसाठी जे गीत घेतलं होतं, ये तो सच है कि भगवान है धरती पर, भगवान का रूप है माँ बाप, है ना. तर माझं सगळ्यांना आवाहन आहे, प्रत्येकानं आपल्या आईबाबांसाठी 2-2 वाक्य बोलायची आहेत. स्वाती मॅडम पासून सुरू करू. हा, पॉवरफुल. माझे आई बाबा म्हणजे खूप छान आहे. ते माझे सगळे विशेष पूर्ण करायची कोशिश करत असतात आणि करत पण असतात. त्यांना किती त्रास असला तरी ते माझी केअर घेतात. म्हणजे आता माझं लग्न इकडे राहते तरी ते तिकडून मला 2-3 दिवस कॉल जरी नाही केला मी तर मला म्हणजे काय झालं पाहिजे, तब्येत वगैरे बरोबर आहे का सांग विचारत असतात. अरे वा, खूप छान, पॉवरफुल. बोला. तर ज्याप्रमाणे आता आपण जे मेडिटेशनसाठी सॉन्ग घेतलं की आई वडील हे एक विधाताचे रूपच आहे, देवाचं रूपच आहे. तर एकदम खरोखर आहे सर. आज आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी लहानाचं मोठं होत असताना जे परिश्रम घेतले त्यातून आपण घडलो, तर त्याचे जेवढं आपण धन्यवाद म्हणू तेवढं कमीच आहे. त्यानंतर आमच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमचे आई वडील आणि त्यातील वडील जे आहे त्यांनी आम्हाला जे संस्कार दिले किंवा त्यांनी जे आम्हाला घडवलं, खूप त्यांचे धन्यवाद. येस, पॉवरफुल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बद्दल बोलावं तेवढं कमी आहे. येस, पॉवरफुल. तर या हां, मी माझ्या आईवडिलांचे धन्यवाद मानतो. आज जे काही आहे त्यांच्याच कष्टाने म्हणजे कष्टाने आणि त्यांच्या प्रयत्नांनी आपण तयार झालेलो आहे. त्यांनी जे आपल्याला शिकवलं म्हणून आज आपण म्हणजे मी जे काही आहे ते त्यांच्या प्रयत्नांमुळेच आहे. त्यांनी शिकवलं म्हणून मी आज ॲज अ म्हणजे एक चांगल्या कंपनीमध्ये काम करतोय. त्यांनी जर त्यावेळेस प्रयत्न नसते घेतले किंवा आपल्याला चांगला मार्ग नसता दाखवला तर आपण या लेवलला पोहोचू नसतो शकलो. म्हणून त्यांचे खूप खूप आभार. अरे वा, ग्रेट ग्रेट. तर राजेंद्र सर एक इंजिनियर आहेत आणि मुंबई सारख्या ठिकाणी ते जॉब करतात. तर त्यांच्या आई वडिलांनी हे संस्कार दिल्यामुळं ते आज या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पॉवरफुल. बोला मॅडम. गुड मॉर्निंग. म्हणजे मी बोलू शकत नाही, म्हणजे माझे बाबा म्हणजे
एवढं माझे बाबा जाऊन आज 12 वर्ष झाले. पण अजूनही ती म्हणजे मी बोलू नाही शकत. हम्म. हरकत नाही, हरकत नाही. येस. बोल. बोला मॅडम, तुमचा आवाज येत नाहीये. हा, चंदन सर. हॅलो, हा सर, बोला. आवाज येतोय सर? हो हो, येतोय, परफेक्ट. ओके ओके. तर सर, आज तुम्ही खूपच भावूक विषय घेतला सर, आई वडिलांचा. ऍक्च्युली हा विषयच एवढा आतमधून माणसाला हे करतो की आई वडील म्हणजे ते परमेश्वराचे दुसरे रूपच आहे. त्यांच्यामुळे आज आपण आहे, त्यांचे जे संस्कार आहे, त्यांचे जे कष्टाचे हे आहे, त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यांचे उपकार या जगात कोणीच फेडू नाही शकत. तर आपल्याकडून त्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करावी, जेणेकरून आपल्याला जे फळ आहे, आपलं जे फळ आहे त्यांचं जे कष्टाचं फळ आहे ते त्यांना मिळो, हीच अपेक्षा मी ठेवतो साहेब. प्रत्येकाकडून आई वडिलांची खूप जास्त सेवा करावी हीच अपेक्षा आहे. अरे वा, ग्रेट, पॉवरफुल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आई वडील असणे हा, काळे मॅडम, तुम्ही बोला. नमस्कार सर. आई वडील खरंच ग्रेट आहेत सर. किती पण म्हणजे माझे वडील शेतकरी कुटुंबातून आहे मी, आणि त्यांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले आहे सर. आणि माझ्या आईने माझ्यावर खूप चांगले संस्कार केले आहेत. आणि कुठेतरी आम्हाला वाढवता वाढवता तिने स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. आज तिला वाताचा खूप जास्त त्रास आहे, आणि तिचं एक डोक्यामध्ये असते की तिची तब्येत चांगली झाली पाहिजे यासाठी, नाही का सर. आई वडील असणं एक देवाचं रूप आहे आपल्यासाठी, आणि आई वडिलांशिवाय आपल्याला आधार मिळतच नाही. आई वडील आपल्याला संपूर्ण येतच असते. आज जेव्हा नक्कीच, आम्ही नक्कीच. आता आई वडील झालो आहे त्यावेळी आम्हाला समजतं की लहान मुलांना लहानाचं मोठं करण्यामध्ये किती कष्ट करावे लागतात. ते सगळे आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी केले आहेत. त्यामुळे आम्ही सदैव त्यांना ऋणी राहू सर. पॉवरफुल. हा, वैशाली मॅडम. माईक माईक बंद आहे. हा, आई वडील हे देवाचे रूप आहेत सर आपल्यासाठी, आणि ते येस. आपल्याला गुरु पण आहेत आपले, आणि आपल्याला ते चांगले संस्कार आणि चांगल्या याच्यावर हे करतात. त्यांचे आपण सदैव ऋणी आहोत सर. हो हो, खूप छान. हा, पायल मॅडम. माईक माईक चालू करा. हा, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. सर. आई वडिलांवर जेवढं बोललो तेवढं कमीच आहे सर. त्यांची व्याख्याच नाही करता येत. कारण आई वडील जे करतात आपल्यासाठी ते आपणही त्यांना 10% पण नाही देऊ शकत त्यातलं. बरोबर. त्यांच्यासारखी लहानाचं मोठं करणं, ते जे करतात ते आपण नाही करू शकत त्यांच्यासाठी कधीच. आणि त्यांचे उपकार जे आहे आपण ते फेडू पण नाही शकत कुठल्याच ह्याच्यात. हो, येस, तेच आपल्या आज गीतातलं सार होतं. खूप छान. हा, नरेश सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. त्या जो विषय आहे तो खूप छान विषय आहे. धार्मिक विषय आहे. आई वडील जे आहेत ते आधी आपले प्रथम गुरु आहेत. ते जे काय घडवलं ते आपण जे काय घडतो त्यांच्यामुळे, त्यांच्या शिकवणीमुळेच आपण घडत असतो.
ग्रेट. म्हणून त्यांचे उपकार आपण नाही विसरू शकत कधी पण. हो, खूप छान. येस, मामी. माईक माईक चालू करा मामी. हा, झाला. काय आई वडिलांची कीर्ती सांगायची. करून गेले ते इतके संस्कार केले चांगले. आणि आम्ही पण आई वडील आहोत, आम्ही आमच्या मुलांसाठी तसेच सगळ्यांनी तसंच करायला पाहिजे. आई वडिलांची सेवा आणि त्यांची त्यांनी कर्तव्य त्यांची जाण ठेवून आई वडिलांसाठी खूप काही आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी फार काही केलेले आहे. म्हणून आम्ही पण आमच्या मुलांसाठी करतो. हो. तुम्ही पण अशा अपेक्षा आहेत. येस, खूप छान. येस, मीनाक्षी मॅडम. अतुल सर बोला तुम्ही आधी. अतुल सर बोला. एवढे ऋण आहे माझ्यावर की मी ते कधी फेडू शकणार नाही. हो, खूप छान. काका बोला. सर्वांना नमस्कार. माझं दूरध्वनी म्हणावं लागेल थोडंसं. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांचं सहवास काही मिळालं नाही, परंतु आईचा सहवास तसा भेटला. आणि त्यांचे ऋण तर फेडू शकत नाही आपण. ऋणातच राहणार. आणि त्यांच्या आईच्या किंवा ज्यांनी मला पालन पोषण केलं त्यांच्या प्रति ऋणातच राहून त्यांचे संस्कार जोपासण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत राहील असं अपेक्षा. येस, खूप छान. सुषमा मॅडम बोला. आवाज हो, येतोय. बोला. सॉन्ग इतकं छान होतं की त्या मेडिटेशन मध्ये एवढं रमून गेलं सर. ये तो सच है की भगवान है विधाता की पहचान. तर देवाने असं प्रत्येक घराघरात नाही जाऊ शकत म्हणून प्रत्येकाने आई वडिलाच्या रूपाने देव निर्माण केलेला आहे सर्वांनी. देव आई बाबाचे उपकार इतके असते की आपण त्यांचे उपकार कधीच फेडू शकत नाही आहे. आणि त्यांच्या संस्कारामुळेच आपण व्यवस्थित चालत आहे आणि आपल्या सासरी जाऊनही ते संस्कार जपत आहे आणि व्यवस्थित चालत आहे. आई वडिलांना खूप सर्वांनी आपापल्या आई वडिलांना धन्यवाद करावे आणि त्यांचे उपकार कधीही विसरू नये अशी माझी विनंती. खूप छान मॅडम. आज तुम्ही तुमच्या सरांना पण घेऊन आले, पण ते मधून गेले. आता त्यांना बोलवा की. बोला. हा, बोला. प्रयत्न केली सर या करून. ते आज मग म्हटले मग घेऊन बघतो. आता करीन म्हणत आहे. बरं, रोज करून घ्या आता व्यायाम त्यांच्याकडून. खूप छान. येस. फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज स्वामी सरांनी चिंतन या विषयावर आई वडिलांबद्दल 2 शब्द सांगायला सांगितले आहेत. तेव्हा आजच्या घडीला माझे आई वडील काही हयात नाहीत, परंतु प्रत्येक जेवणाच्या घासाला आणि प्रत्येक श्वासाला मला माझ्या आई वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि त्यांनी मला दिलेले संस्कार किंवा आशीर्वाद, तर त्यांनी सांगितलं होतं का तुझ्या मुलाचं जिथे जायचं असेल त्याला सगळे साहेबच म्हणतील आणि तुला कधी कसली अडचण येणार नाही. आणि हे आशीर्वाद मला आहेत. जास्तीत जास्त आई वडिलांची सेवा करायला
जास्ती भेटली नाही, तरी पण त्यांचे आशीर्वाद माझ्या कुटुंबासाठी आले आहेत. आज ते 12 तारखेला माझ्या आईचा हा दिवस आहे आपला. त्याला काय म्हणतात ते, स्मृती दिवस. आणि एवढे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. येस, खूप छान. खुशी बोलणार आहे सर. हो हो, खुशी का येतो. येस, खुशी. हा, पॉवरफुल. जीवनात मी आता नागपूरला जाते कॉलेजमध्ये, रोज फोन करते घरी आली म्हणून. 3 वर्ष झाले, 3 वर्षापासून रोज फोन करते आणि त्यांना ते घाबरून जाते फोन नाही केला तर. आणि ते स्वतः नंतर फोन करते, का झालं आतापर्यंत आली नाही का वगैरे कॉलेजमध्ये. आणि आई पण खूप लवकर घाबरून जाते. येस, ती हरवेळेस माझ्यासाठी धडपड करत असते. हो. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, है ना. हा मावशी, माईक चालू करा. चला, कोण राहिले अजून. हा मावशी. हा, येतो का आवाज? हो हो हो, मस्त येतोय, बोला. आमचे आई वडील लय दिवस झाले गेली लवकरच. हा, संस्कार केले, सगळं केले, त्यांना जमलं तेवढं. हो, खूप छान. झाले वाटतं सगळे. तर बघा, आजचा विषय इतका आपल्या हृदयाला काळजाला भिडणारा होता की प्रत्येकाच्या डोळ्यांमधून पाणी आलं. म्हणजे हा विषय खरंच मनाला लागण्यासारखा होता, मनाला पटण्यासारखा होता. आणि म्हणून प्रत्येक हृदय कळवळलं, बरोबर. प्रत्येकाला वाटलं की माझ्या आईबाबाप्रती, माझ्या गुरूंप्रती, म्हणजे आई वडील आपले गुरुच आहेत, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना डोळ्यांतून अश्रू येणं साहजिक आहे, है ना. कारण आपण असं म्हणतो की विद्या धन प्रतिष्ठा लाभे आता मलाही. काय म्हणतो, विद्या, आता आपल्याला ज्ञान आहे, धन मिळाले, प्रतिष्ठा मिळाली, विद्या धन प्रतिष्ठा लाभे आता मलाही, परी आई वडिलांविना मी पोरकाच राही. ज्यांचे आई वडील आता हयात आहेत त्यांना तितकं रडू नाही येणार, पण ज्यांचे आई वडील हयात नाहीत त्यांना जास्त रडू येणं साहजिक आहे, है ना. तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे की आपण जोपर्यंत आपले आई बाबा आहेत तोपर्यंत त्यांना जीव लावा, त्यांची काळजी घ्या. तर माझे आणि आई त्या बाबा माध्यमातून हा, माझे आई बाबा आहे तरी पण मला रडेल. आई बाबा आहेत तरी त्यांना रडू येतंय, कारण इतकं प्रेम आहे त्यांचं. खूप छान. तर महात्मा गांधी एकदा म्हणाले होते की एक आई ही सहस्र शिक्षकांपेक्षाही श्रेष्ठ असते. आपल्याला आतापर्यंत भरपूर लोक जीवनामध्ये गुरु म्हणून लाभले लहानपणापासून, परंतु पहिला गुरु ही आई आहे, वडील आहेत. तर त्यांच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा हा प्रवास होत आहे. तुम्ही जर हिरकणी कविता जर पाहिली असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणी एक कविता होती, गोपनारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत धनी निघाली. म्हणजे अक्षरशः गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ती कशी खाली काट्यातून आली, हा प्रसंग ज्यावेळेस डोळ्यासमोर उभा राहतो तेव्हा आपल्याला खरं अजून महत्व पडतं. आपलं बाळ घरी एकटंच आहे आणि ते जर एकटं राहिलं तर काय होईल, किंवा त्याला जर दूध मिळालं नाही तर काय अवस्था होईल त्या बाळाची. ह्या वेदनेनं ती आई काट्याकुट्यातून कशी त्या गडावरून खाली आली, है ना. रात्रीच्या वेळेस तिथं काय तिला सर्प भेटले असतील, वाघ भेटला असेल, बिबट्या भेटला असेल, अजून काय काय भेटलं असेल, पण तरी सुद्धा ती तिच्या घरट्यापर्यंत पोहोचली. ही बातमी जेव्हा महाराजांना कळाली तेव्हा महाराजांनी त्यांचा सत्कार केला आणि त्या गडाला हिरकणी बुरुज नाव दिलं. काय दिलं? हिरकणी. ही आपल्या पूर्वजांची आख्यायिका आहे आणि त्यानुसार आपण वाटचाल करत आहोत. आपल्या सोनारी वेलनेस फॅमिलीचा हाच उद्देश आहे की आपल्या विचारांमध्ये शुद्धता, पवित्रता यायला हवी
आणि त्या माध्यमातून आपल्या हातून देवदेश धर्माची सेवा घडावी, आई वडिलांची सेवा घडावी, हा एकच उद्देश मनाशी ठेवून, पण ही सेवा करण्यासाठी आपल्याला आधी सक्षम राहायला हवंय. बरोबर, आपलं शरीर सक्षम असेल तरच आपण सेवा करू शकतो ना. तशी सेवा करू शकतो का आपण आई वडिलांची, समाजाची, देशाची, देवाची, धर्माची सेवा करू शकतो का? नाही. आपलं शरीर मजबूत ठेवावं लागल, आपलं मन सक्षम ठेवावं लागल, आपली बुद्धी शाबूत ठेवावं लागल, आपले विचार तितके प्रखर ठेवावे लागतील, आणि मग आपल्या हातून सेवा घडेल, मग आपल्याला मेवा खायला मिळेल. बरोबर. तर वैशाली धरपल मॅडम सेवेकरी आहेत, त्या देवळात जातात सेवा करायला, तर त्यांना तो अनुभव आहे. म्हणजे तिकडं त्या शेगावच्या आहेत का वैशाली मॅडम? हॅलो सर. हा, तर शेगावचं देवस्थानला मी गेलेलो आहे बऱ्याचदा. तर तिथली शेगावला नाही स्वच्छता. सर, आमच्या इथे गजानन महाराज आणि दत्तगुरूचं मंदिर आहे नागपूरला. अरे वा, अरे वा. हा, म्हणजे तिथलंच आहे ना अधिष्ठान ते. हा, तर तिथे जात असते सर मी. सोमवारी माझी सेवा राहते, दर सोमवारी. अरे वा, खूप छान. तर या माध्यमातून सेवा कोणत्याही मार्गातून घडू शकते. ती गावाची सेवा असेल, आईवडिलांची सेवा असेल, समाजाची असेल, आपल्या प्रत्येक कार्यातून सेवाच घडत असते. बरोबर. तर ही सेवा करा आणि त्या माध्यमातून आपलं जीवन उज्ज्वल, संपन्नता आणणारं करा, आणि इतरांनाही त्या वाटेवर आणण्यासाठी प्रवृत्त करा. हाच संदेश मी या निमित्तानं देईल. वेळ झाली आहे, आपण इथं थांबू. पुन्हा भेटू याच ठिकाणी, याच वेळी, सोनारी वेलनेस फॅमिलीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय, जय सोनारी. आणि आज यावरती दिवसभर चिंतन करा आणि त्यानुसार मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.